रोहित अनिल भोईटे आणि ओम नितीन भोईटे अशी मृत्यू झालेल्या दोन भावांची नावं आहेत. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक घडलेल्या या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. यात एक महिला देखील गंभीर जखमी झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू इथं आज सकाळी सोनवणेमळा परिसरातील गोठ्याबाहेर दैनंदिन कामादरम्यान कपडे वाळत टाकण्यासाठी बांधलेल्या लोखंडी तारेवर कपडे टाकत असताना अचानक त्यात हाय व्होल्टेज वीज प्रवाह उतरला. यावेळी ओम यास विजेचा जोरदार धक्का बसला. ओमला विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच त्याचा चुलत भाऊ रोहित मदतीसाठी धावला. मात्र ओमला वाचवण्याच्या प्रयत्नात रोहितलाही विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसला. दरम्यान दोघांनाही विजेचा धक्का बसल्याचं पाहून त्यांच्या आईनेही मुलांच्या बचावासाठी धाव घेतली होती. मात्र सुदैवाने त्या बचावल्यात. त्यानंतर कुटुंबियांनी दोन्ही तरुणांना तातडीने यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ओम आणि रोहित यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेनं गावावर शोककळा पसरली असून भोईटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.